नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की अगं तुझ्याकडे ग्रे कलरची साडी आहे का, मला हवी आहे. म्हटलं का गं? नाही, आमच्या ऑफिसमध्ये 9 दिवसाच्या 9 साड्यांचं चाललेलं आहे आणि सगळ्यांच्या साड्यांची जुळवाजुळव चालली आणि मी पाहिलं तर माझ्याकडे ग्रे कलरची साडीच नाहीये. मग म्हटलं चला येस, तुझ्याकडे नक्की असेल तर आहे का. मी म्हटलं हो आहे, मी तुला देते साडी, पण असं काही शास्त्रात लिहिलेलं नाही की 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसल्याच पाहिजेत म्हणून. तर ती म्हणाली नाही नाही, 9 दिवसाच्या 9 साड्या नेसल्याच पाहिजेत, शुभ रंग असतात, नवरात्रामध्ये तेच रंग नेसायचे असतात असं कुणीतरी शास्त्रात सांगितलंय. मग मी तिला थोडासा शास्त्राचा आधार घेऊन 1-2 गुरुजींना फोन करून विचारलं आणि यामध्ये असं जाणवलं की शास्त्रामध्ये असा कोणताच आधार नाही किंवा शास्त्रामध्ये असं कुठंच व्यक्त केलेलं नाही की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 रंगाच्या साड्या नेसल्याच पाहिजेत. आता मैत्रिणींनो, आपण उपवास आता करतो, पण आपण आपल्या सासूबाईंना विचारा, आपल्या आईंना विचारा, आपल्या आजीला विचारा की त्या सुद्धा नवरात्र करत असताना त्यांनी कधी असा अट्टहास केलेला पाहिलाय का? 9 दिवसांच्या 9 रंगाच्या साड्या नेसल्याच पाहिजेत हा अलीकडे आलेला ट्रेंड आहे, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण याच्या पाठीमागे एक आनंदाचा क्षण आहे. आनंदाची एक घटना अशी म्हणजे की या निमित्त आपल्याकडे अनेक साड्यांचा संग्रह होतो. सगळ्या रंगाच्या साड्या आपल्याकडे असाव्यात या अट्टहासापोटी महिला साड्या खरेदी करतात. प्रत्येक रंगाची साडी आपण परिधान करतो, त्यानिमित्त साडी खरेदी करतो. पण मैत्रिणींनो, या नवरात्रामध्ये तुम्ही जर 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसणार असाल तर हाऊस म्हणून जरूर नेसा, पण कुठेतरी शास्त्रात आहे किंवा चुकलं तर काहीतरी अशुभ घडतं अशा विचाराने मुळीच अशा साड्यांचा अट्टहास करू नका. खरं तर या काळामध्ये देवीनं असुरांबरोबर युद्ध केलं, म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी. त्याचा अपभ्रंश आपण म्हणता म्हणता असं करतो जय देवी जय महिषासुरमथनी. सुरमथनी नाही तर जय महिषासुरमर्दिनी. तर या महिषासुराचा वध करत असताना देवी रक्तबंबाळ झाली होती आणि तिचं शरीर पूर्ण रक्ताने माखलेलं होतं, म्हणून तिची आराधना करताना स्वच्छ धुतलेलं वस्त्र वापरावं. मग आपल्याकडं जे असेल ते. काही महिला अतिशय स्वाभिमानी असतात, स्वतःच्या कष्टाचीच साडी वापरेन, स्वतःच्या कष्टाचंच सगळं करेन. मग अशा जेव्हा काही गोष्टी ऑफिसमध्ये किंवा आपल्या रुटीनमध्ये आपल्या महिलांच्या गटामध्ये ठरतात की 9 दिवस 9 रंगाच्याच साड्या नेसायच्या आहेत, तेव्हा नकळतपणे जिच्याकडे ज्या रंगाची साडी नसेल त्याचं तिला दडपण येतं आणि या दडपणातून मग विनाकारण साड्यांची खरेदी केली जाते आणि मग आपोआप आपलं बजेट कोलमडतं. तुम्हाला हवी आहे ना, तर अगदी आवर्जून आपल्या आहोंकडून आवर्जून साडी घ्या, आपल्या वडिलांकडून घ्या, आपल्या भावाकडून घ्या, आपल्या मुलाकडून घ्या. पण केवळ अट्टहास करणं किंवा 9 दिवसांमध्ये 9 साड्या वापरायलाच लागतात असं कुठेही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. तर मला विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनात जी काही समजूत असेल की 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसाव्याच लागतात, तर याच्या पाठीमागं कोणताही शास्त्रीय आधार नाही, तर या पाठीमागं एक मानसशास्त्र आहे. या निमित्त महिला 9 रंगाच्या साड्यांची खरेदी करतील, त्यामुळं साड्यांचा खप वाढेल आणि शिवाय आपल्याला सुद्धा 9 दिवस 9 रंगाच्या विविध रंगाच्या साड्या नेसल्याचं एक समाधान मिळेल. आणि त्यातून अजून एक चांगली गोष्ट महिलांच्या बाबतीत घडते, ती म्हणजे या निमित्त का होईना, रंग एकसारखे करण्याच्या निमित्त का होईना, महिलांमध्ये किमान साड्या एकसारख्या नेसण्याची तरी एकी होते आणि ही एकी खरंच विचारांमधून सुद्धा रुजावी अशी खरं तर समाजाची अपेक्षा आहे. तर आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या ज्या रूढी आहेत, ज्या प्रथा आहेत, ज्या परंपरा आहेत, त्यामध्ये काळानुसार खूप बदल होत गेले. त्यामध्ये फॅशनचे सुद्धा ट्रेंड आलेत आणि 9 रंगाच्या साड्या नेसण्यामागं फॅशनचा ट्रेंड आहे. या निमित्त साड्यांचा खप व्हावा, आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसता याव्यात, हे एक साधं मानसशास्त्र आहे की जे व्यावसायिक आहे. तर या गोष्टीला बळी न पडता आपण जर श्रद्धेने घालणार असाल तर जरूर घाला, एक हाऊस म्हणून घालणार असाल तर जरूर घाला, नटाईची हाऊस भागणार आहे म्हणून घालणार असाल तर जरूर घाला. आपल्याला 9 रंगाच्या साड्या हव्या आहेत आणि त्यानिमित्त आपण साडी खरेदी करू असा निखळ दृष्टिकोन ठेवून नेसणार असाल तर जरूर नेसा. या 9 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नवनवीन अशा नवीन रंगांची उधळण व्हावी
अशा तुम्हा सर्वांना आपल्या डिव्हाइन टचच्या वतीने डिव्हाइन अशा सदिच्छा आणि शुभेच्छा. मैत्रिणींनो, आपण नवीन काळातल्या मैत्रिणी आहोत, त्यामुळे प्रत्येक गोष्टी मागचं शास्त्र जाणून घेऊया, प्रत्येक गोष्टी मागचं विज्ञान जाणून घेऊया आणि कुणी करतंय म्हणून त्याचं अंधानुकरण न करता योग्य त्या गोष्टी करूया. जरूर हौस मौज करूया, नटूया, साड्या खरेदी करूया, पण त्याच्या पाठीमागं भिवून किंवा कोणता तरी शास्त्रीय आधार आहे म्हणून किंवा जबरदस्तीनं कोणतीही गोष्ट न करता देवीचं नवरात्र मनापासून धुतलेलं वस्त्र नेसून आपल्याकडं जे उपलब्ध आहे त्यातून अगदी 2 हात जोडून तिला केलेला नमस्कार सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचतो. तुम्हा सर्वांना डिव्हाइन टचच्या वतीने या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. करूया उधळण नवरंगांची, करूया उधळण नवविचारांची. जय माता दी, जय माता दी.